आता या मागे जी आहे ती काँग्रेसची मानसिकता आहे। काँग्रेस आपल्या समाजात एवढा रुजला आहे, बढिया प्लॅन करते साहेब, बढिया गेम खेळते। हा हिंदू मिलचा त्याने सांगला, लोकांनी आंदोलन कसं करावं हे त्यांनी सांगलं। बरोबर 2014च्या निवडणुकीपर्यंत बरोबर गाजर दाखवे। या लोकांना मिटिंगाला बोलवू नका, दारू पाणी पाजून नका, यांचं अंतरंग जाणून घेते, यांना दोस्त बनवून टाकते। एक गम्मत सांगतो साहेब, निवडणुकीमध्ये कवाळे साहेबाचा उमेदवार उभा होता पिरिपाचा, आणि कवाळे साहेब त्या काँग्रेसच्या आमदाराच्या म्हणजे काँग्रेसचा जो उमेदवार होता वारजूरकर त्याच्या गाडीत फिरत होते। मैत्री झाली होती खूप दिवसाची, पिणं खाणं पार्ट्या चालू झाल्या होत्या, दोस्ती झाली होती। पक्ष ठिकाणी, निवडणुकीच्या ठिकाणी दोस्ती आधी महत्वाची। तर हे तसंच होणार आहे, आणि हे असं होऊ नये म्हणून मी तुम्हा लोकांना जागृत करत आहोत। चुकूनही आपल्याला जर स्मारक बांधायचं असेल तर आपण बांधू। आणि आपण स्मारक बांधले नाहीत का? तुमच्या गावात बुद्ध विहार नाही आहे? प्रत्येकाच्या गावात बुद्ध विहार आहे। आपण प्रत्येकाने बाबासाहेबांचा पुतळा उभारलाय। आपण आपल्या विहारामध्ये बाबासाहेबांनी जेवढी काही ग्रंथ लिहिलेली आहे ती सर्व ठेवूया। आपल्या विहारांना अत्याधुनिक बनवूया। आपल्या विहारामध्ये कम्प्युटर, इंटरनेट ठेवूया। प्रत्येक गोष्टीचे संदर्भ ठेवूया। प्रत्येक धर्माचे पुस्तकं ठेवूया। आपल्या मुलांना वादविवाद करण्यात पारंगत करूया। आपले विहार परिपूर्णपणे म्हणजे मोठं म्हणजे सर्व साहित्य असेल असं स्मारक बनवूया। हा काय स्मारक? तो काय सरकार स्मारक बनवणार आणि येते आणि बनवत असेल ती सरकारची जबाबदारी आहे। जर समजा सरकारने जर आपल्याला आमंत्रित केलं, जर समजा सरकारने जर म्हणलं की तुम्ही आंबेडकरी समुदायाचे आहात, आम्हाला इथे स्मारक बांधायचं आहे, तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला सांगा, किंवा आम्ही जे समिती शासनाने निर्मित केलेली आहे स्मारक समिती, त्या स्मारक समितीमध्ये सभासद व्हा, तर होता येईल। आपल्या सूचना मांडता येतील। सरकारने जर समजा काही चुकीचं केलं तर आपल्याला रोखता येईल। पण सरकारने अमुक ठिकाणी स्मारक बांधावं, आत्ताच्या आत्ताच बांधावं, परवानगी आत्ताच्या आत्ताच द्यावी, हे काय आहे? तो सरकार कोण नाही, आपण कोण? ती त्याची जबाबदारी आहे भाऊ त्याची। यानं उद्या आंदोलन करणं बंद करावं, मी तुम्हाला लिहून देतो, ताबडतोब ते स्मारक बांधतील। कांग्रेस बहुत शातिर दिमाग है, काँग्रेस बहुत शातिर दिमाग आहे। त्यांनी असे गेम खेळलेले आहेत। आम्हाला सांगतात 200 वर्षाचा भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास। स्वातंत्र्याची लढाई किती दिवस लढल्या गेली माहित आहे भाऊ? 1930 मध्ये काँग्रेसने स्वातंत्र्याचा ठराव पास केला, आणि 30 पासून 47 पर्यंत ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत किती 17 वर्षाचा स्वातंत्र्याचा आंदोलन आहे। काँग्रेसने ते आंदोलन किती वर्षाचं आपल्याला शिकवलं? सर्व खोटं लिहिलं साहेब। त्या गांधीजीला कोणत्या तरी माथे फिरून मारलं, आपण माथे फिरू शिकलो? त्या माणसाचं नावही नाही शिकलो आपल्या इतिहासात। मग हळूहळू तो नाथूराम गोडसे होता हे मोठं झाल्यावर समजलं। मग काही लोकांनी नाथूराम गोडसेचा उदो केला, तेव्हा समजलं की नाथूराम गोडसे अमक्या विचारधारेचा होता, आणि या कारणासाठी त्याने त्या गांधीजीला मारलं। पण आपण इतिहासात काय शिकलो? एका माथे फिरून मारलं। एवढं म्हणजे एवढं चुकीचं इतिहास, एवढं लफवीचं इतिहास कोणी लिहिलं? या काँग्रेसवाल्यांनी लिहिलं। आपण शिकलो तर शिवाजी महाराजांचे गुरु दादाजी कोंडदेव होते। आता तर ते दादाजी कोंडदेवचा त्या लाल महालातला पुतळाच फेकून दिला, म्हणे की दादाजी कोंडदेव हा शिवाजी महाराजाचा गुरु नव्हता। म्हणजे हळूहळू इतिहास वर येत आहे।